ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय की सूर्योदय होण्याच्या 48 मिनिटा अगोदर आपण उठलं पाहिजे, त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतो. आयुर्वेदानुसार प्रकृती परीक्षण करून आपण सांगतो की तुम्ही कोणतं जे प्रोफेशन आहे ते चूज केलं पाहिजे ना, अभ्यास करणे आळशी प्रकृती आहे, त्याचा काहीच दोष नाही त्यामध्ये. पित्तामध्ये दही खायचे नाही, पनीर खायचे नसतं. अच्छा. मग ते कुत्रा मांजरांच्या बॅक्टेरिया असते एक प्रकारचं, आणि त्यामुळे काय होतं, अबॉर्शन होतं. जरी कन्सिव्ह झालं त्यांना लाज वाटू लागते ते. नमस्कार, मी अमृता. आयुष्याचा खजिनामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण आयुर्वेद या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. आयुर्वेदाला आपण कशा पद्धतीने आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करून घेऊ शकतो, जेणेकरून आपण आजारांना आपल्यापासून दूर ठेवू. तर आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर स्नेहल राठोड. यांनी आजपर्यंत विद्धकर्म, पंचकर्म आणि अग्निकर्म याद्वारे अनेक रुग्णांना बरं केलं आहे. तर आज आपण त्यांच्याशी आयुर्वेद या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. तर स्वागत करूया मॅडम. नमस्कार. थँक्यू अमृता, मला आयुष्याचा खजाना या यूट्यूब चॅनलवर संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल मनपूर्वक आभार. डॉक्टर स्नेहल, पहिल्यांदा तर मी इथून सुरुवात करते की आयुर्वेदाबद्दल आजकाल बरंच लोकांना माहिती तर आहे, नक्कीच आहे, पण एक डोक्यामध्ये सगळ्यांचे असं असतं की आयुर्वेद म्हणजे स्लो प्रोसेस. कुठल्या पण आजाराचं निदान होतं, पण त्याला वेळ लागतो खूप. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं म्हणणं हे आहे, पहिली गोष्ट की जो रुग्ण असतो तो आपल्याकडे सगळ्या उपाय करून, उपक्रम करून, जेवढं होईल त्याचे हातपाय घालून लास्टला आपल्याकडे येतो. मग आता एखादा डिसीज 8 वर्षापासून आहे, मग ते शक्यच कसं आहे ना 8 दिवसात रिझॉल्व्ह करणं. आणि सेकंड थिंग, जर तुम्ही लवकरात आला, योग्य वेळी योग्य औषध योग्य कंडिशन बघून दिलं ना, तर 100% रिझल्ट आहे. तर तुम्ही हेच लक्षात ठेवा की वेळ महत्वाची. योग्य वेळेवर आलं तर चांगले, काय स्लो काय खूप सुपर फास्ट आयुर्वेद ऍक्च्युली. थँक्यू. बरोबर. पण आता जर समजा काही इमर्जन्सी स्टेटमध्ये जर रुग्ण एखादा आला तुमच्याकडे, तर त्यामध्ये काही सुविधा आहेत का आयुर्वेदामध्ये? ऍक्च्युली ना, इमर्जन्सी मॅनेजमेंट खूप चांगलं आहे आयुर्वेदामध्ये. खंत वाटतं की बोलता येत नाही, स्टेज भेटत नाही छान प्रकारे. तर आमचे जे सीएमएज होतात, कॉन्फरन्स होतात आयुर्वेदिक, तिथे चांगले चांगले वैद्य देऊन आपला एक्सपिरियन्स शेअर करतात. आणि मग त्याच्यातून मी ज्या सीएमए मध्ये गेली होती, कॉन्फरन्समध्ये गेली होती, तिथे खूप छान मला बघितले आयुर्वेदा स्ट्रोक मॅनेजमेंट, हार्टचं जे स्ट्रोक मॅनेजमेंट आहे, इमर्जन्सीमध्ये काय करणार बाबा, आता एखादा हात दुखत आहे आणि हृदयात खूप दुखत आहे, पडला व्यक्ती. तर मग आता काय करणार? मग तिथं मला कळलं की इनिशियली ना तुम्ही हिंग जास्त आपल्या घरात ते तुम्ही ते छातीला चोळायचं. त्या एका कॉन्फरन्स मला एवढं लक्षात आलं, खूप साऱ्या गोष्टी तिथे शिकवण्यात आल्या, पण मला असं इनिशियल ते तर घरात आहे ना ते करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही रुग्णालयाकडे न्या. जी गोष्ट येते ना तीच करावी, मला असं वाटतं. आता मला त्या इमर्जन्सी कंडिशन मध्ये एवढे सारे नाही पेशंट बघितलेत मी, पण ते जो कॉन्फरन्स मध्ये मला अनुभव भेटला त्यावरून मी सांगते. आणि जर मी हृदय म्हणजे ते काय म्हणतात कार्डिओलॉजिस्ट असली असती तर 100% मी त्यावर अजून छान काम केलं असतं. बरोबर आहे. म्हणजे इमर्जन्सी केसेस मध्ये पण अशा पण काही सुविधा उपलब्ध आहेत जे आपल्या अगदी घरात असणार आहे. आणि आयुर्वेदिकली जर आमच्याकडे पेशंट आलाच, ओपीडीला वगैरे होतं कोलॅप्सिक, तर मग आम्ही हेमगर्भ पोटली रसायन म्हणून असं त्याचं चाटण देतो. सुवर्ण माक्षिक भस्म असं चाटण देतो, जेणेकरून ते पित्ताचं शमन होतं. बरं, पण ह्या गोष्टी आपण घरात ठेवू शकतो का? ह्या गोष्टी घरात ठेवू शकत नाही. हे कधी जेव्हा माझ्या ओपीडी मध्ये पेशंट आले आयुर्वेदिक स्टुडंट्स होते, जे फिजिशियन आहेत, तर तेव्हा तुम्ही हे करू शकता. आणि पेशंट जर कोलॅप्स जास्त होतंय, आपल्याला माहित आहे का त्याबद्दल, कोणती स्टेज कोलॅप्स मध्ये, आणि तो पेशंट आपल्याकडून ते प्राणाचं आपण धारण करणार आहे का, त्याच्या आपण जीव वाचवणार आहे का, तरच आपण ती रिस्क घेतली पाहिजे. जर जमत नसेल तर सडन आहे की बाबा तुम्ही हाय सेंटरला रेफर करा पेशंटला. बरोबर. म्हणजे एक फर्स्ट एड म्हणून पण आयुर्वेदाकडे बघितलं जाऊ शकतं, असं तुमचं म्हणणं आहे? इमर्जन्सी मॅनेजमेंट खूप चांगल्या प्रकारे आहे, फक्त ते अजून प्रगत होत आहे. बरोबर. फक्त लोकांना दिसत नाही, फक्त आमच्या पुरतं राहून जातं असं. नाही ना, हळूहळू ह्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचतीये. नक्कीच. आपण असं म्हणतो की दिवसाची सुरुवात नेहमी चांगलीच करावी. तर आयुर्वेदानुसार एक दिवसाची सुरुवात कशी असली पाहिजे? एक आयडियल सुरुवात म्हणजे काय, आपली सुरुवातच होते सकाळी 8 वाजता उठतो आपण, आणि रात्री झोपायची वेळच असते की 12-1. तर मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं की झोपायची टायमिंग. दुसरं जेवणाच्या वेळी. कसं आहे, जेवणाच्या वेळेस काय होतं, जसं सूर्य उगवतो तशी आपली ज्या डायजेस्टिव्ह फायर जी अग्नी ती प्रज्वलित होते. आणि जसं सूर्य मावळतो तशी ती कमकुवते, कमी होते. मग त्याच प्रकारे मग आपल्या जेवणाच्या टायमिंग त्यावरच ठरतात. प्रखर 12 वाजता ऊन असतं डोक्यावर, मग त्यावेळेस जेवण करून घ्यायचं. 12 ते 2 पित्ताचा पचनाचा काळ असतं. 12:30च्या आत जेवलं की जेवण छान पचतं. ब्लोटिंग गॅसेस वगैरे होत नाही.
आणि संध्याकाळचं जेवण 6च्या आत केलं, 7च्या आत केलं पाहिजे. ओके. जेवणाचे झालं. सकाळी आता मी एक आयडियल रुटीन सांगते. फर्स्ट तर तुम्ही काय करा, सकाळी उठला, लवकर उठा. तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, की सूर्योदय होण्याच्या 48 मिनिटा अगोदर आपण उठलं पाहिजे, त्याला ओके. ब्रह्ममुहूर्त म्हणतो. ओके. उठलो त्यावेळेस वाताचा काळ असतो. ओके. आपलं मल त्याग करायचा. प्रेशर येतं, जास्त कोणतं पण लागत नाही, नॅचरली प्रोसेस होऊन जाते छान. ओके. मल त्याग झाला, मग दंत धावन करा, म्हणजे दात घासा. ओके. आजकाल मुखगंध खूप दिसतं. ओके. मग त्यासाठी काय, निंब चूर्ण वगैरे जे असतं, निंबची काडी, त्याने दात घासा, जिभेवर घासा. त्याने काय होतं, पूर्ण जे मल आहे ते निघून जातं आणि चव येते परत. ओके. ते पण एक निरोगी राहण्याचं साईन आहे. जिभेवर व्हाईट कोटिंग नाही आली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर न काय, सकाळी उठल्यानंतर एकेकांना असतं की पाचनशक्ती कुमकुवत आहे आपली, तर सकाळी 1 कप गरम पाण्याचं, त्यामध्ये 1 चम्मच घी घालायचं, तूप घालायचं, आपलं गाईचं तूप, आणि थोडीशी सेंधव नमक, ते प्यायचं उपाशीपोटी. मग त्याने काय होतं, ऍब्झॉर्प्शन चांगलं होतं, मेटाबॉलिझम चांगलं होतं आणि अग्निवर्धन होतं. नंतर जेवणाचे टायमिंग सांगितले, जेवण त्या टायमावर करून घ्या. हलका आहार का हे सांगेन आहारामध्ये. दुसरी गोष्ट की रात्री झोपण्याचे टायमिंग्स हे झाले. आणि ह्याच्यानंतर न काय, सगळ्यात महत्वाचं, रात्री झोपताना हाताच्या तळव्यांना, पायाच्या तळव्यांना, नाकामध्ये 1 ड्रॉप, त्याला नस्य म्हणतो, ते करू शकता. आणि नाभीमध्ये 4 ड्रॉप. असे केले की आपलं जर स्निग्ध असतं, जसं बैलाच्या गाडीच्या चाकाला वंगण लागतं तरच ते चाकतं, आपलं शरीर पण हे पूर्ण अस्थीने धारण केलंय, मग त्याला पण वंगण लागतं ना. ऑइलिंग करा, त्याने चांगली झोप लागेल. आणि याच्यामध्ये आपण कुठलं ऑइल वापरलं पाहिजे? ह्याच्यामध्ये बेसिकली आता बघा काय करतात लोक, हे ऑइल नाही ते ऑइल नाही म्हणून ऑइलिंगच नाही करत. मी म्हणेन जे घरात असेल ना त्यापासून सुरुवात करा. अच्छा. त्यापासून नारिकेल तेल, घाण्याचं तेल, कुठलं जो तेल दिसेल ना तो स्टार्ट करा, त्यापासून कुठलंही तेल चालेल. अच्छा. आणि यामध्ये नाश्ता, सकाळचा नाश्ता, याचं कितपत महत्व आहे आयुर्वेदामध्ये? म्हणजे मला तर माझं जेव्हापासून जन्म झालाय तेव्हापासून तर ब्रेकफास्ट हे जे पद्धत आहे ना, मला असं वाटतं ते ब्रिटिश कालीन आहे. आपल्या काळी नाश्ता वगैरे असं काय नव्हतं. ओके. लोक सकाळी उठायची, 10-10:30ला जेवायची आणि कामाला जायची, संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आधी यायची, कारण की साप विंचू चावतं बाबा शेतात म्हणून लवकर यायची, जेवण करायची, आणि लाईट कुठं होती, झोपून जायचे. योग्य होतं दिनचर्या. सगळ्यात महत्वाचं की दिनचर्या सुधारणे. बरोबर. ठीक आहे. ओके. तर मग नाश्त्याच्या बाबतीत तुमचं तर मला असं वाटतं की तुम्ही लवकर जेवण करा, कारण की ते पचण्याचा काळ पण लागतो ना पचायला. नाश्ता केला, 8ला नाश्ता केला, ते पचणार 10 पर्यंत, 10:30 पर्यंत. मग 10:30ला भूक लागली नाही लागली प्रकृती वाईज, मग नंतर जेवण, मग 12च्या पुढेच जाणार जेवण, असं होणार. मग त्यामुळे इंडायजेशन, ब्लोटिंग हे सुरू होतं, पोट फुगणे वगैरे. मग मला असं वाटतं की नाश्ता न करता डायरेक्ट जेवण करा, सगळ्यात उत्तम राहील. ओके. ठीक आहे. आणि जर तुम्हाला वाटते सकाळी उठल्यावर खूप भूक लागते पित्त प्रकृतीची, मग तेव्हा काय करायचं, 1 बदाम, 1 खारीक, अशा एक जे काय ड्रायफ्रुट्स आहेत तुम्ही युज करता, एक घ्यायचं, 5-5 नाही खायचं, एक सगळ्याचं एक घेऊन खायचं, म्हणजे पंचभौतिक तत्व गेला पाहिजे. अच्छा. 1 गोड, 1 खारट, अशा टाइप्स. ठीक आहे. षड्रसात्मक आहार. आणि मला हे विचारायचं, आता तुम्ही मेन्शन केलं जर तुम्हाला पित्त असेल, आता हे वात, पित्त आणि कफ प्रकृती जी असते, तर आपली बॉडी जी आहे ती कुठल्या प्रकृतीची आहे हे आम्ही कसं ओळखावं? खूप चांगल्या प्रकारे ओळखू शकता. तर मी एक एक्झाम्पल देऊन सांगते. आता सगळ्यांना क्रेज आहे हेअरचं, माझे हेअर कुठल्या प्रकृतीचे, माझं हेअरफॉल का होतं. ओके. ठीक आहे, आपण हेअर बद्दल बघूया आता. वात जे असेल तर ड्राय हेअर, वात कसं आहे, ड्राय आहे, पूर्ण वायू. ओके. पित्त जे असतं तर त्याचे थोडेसे केस असतात ऑइली असतात, ऑइलीनेस. ओके. जो कफवाला असतो त्याचे जरा जास्त चिकनाट असतात केस. ओके. पित्ताचे जास्त सिल्कीमध्ये येतील. आता तुम्ही जर हात लावून बघायला गेले केसांना, स्काल्पला म्हणजे आपल्या डोक्याला हात ठेवलं तर उष्ण स्पर्श लागला पित्ताचा, शीत लागला, शीत उष्ण दोन्ही आहे तर वाताचा, आणि पूर्ण शीत आहे कफाचा. जास्त डॅन्ड्रफ, इचिंग होते कफाचा, घाण वास येतोय इच होते पित्ताचा, आणि ड्रायनेस फक्त ड्राय थोडंसं कोंडा निघते बाबा, तर मग तो असेल वाताचा. ओके. असं बेसिक केसांवरून सांगितलं. आणि कलर मध्ये आता वाताचे असतील ते थोडेसे काळेभुरे असतील. ओके. पित्ताचा जो असतो ना पिंगट, व्हाईट, कारण की पित्त वाढल्यामुळे पिवळे व्हाईट असे केस दिसतात, पांढरे. आणि कफाचे काळेभूर दाट केस असतात एकदम. कफ हे जड आहे ना, आणि कफ चांगलं पोषण देतं, स्निग्धता, त्यामुळे त्याचे दाट केस असतात. आता तुम्ही हेअरफॉल कसं ओळखणार केसांवरून, ते सांगते. वात असेल तर ते ड्रायनेसमुळे ते स्प्लिटन्स येतात, फाटे फुटतात केसाला, ते वाताचे ड्रायनेस असल्यामुळे. पित्ताचे कसे एकदम हात घातला की लगेच हातामध्ये केस येतात, पूर्ण प्रदेशच उष्ण झालाय भूमीच, तर मग ते असेच निघणार ना.
आणि कफाचे असतील ते थोडे थोडे हळूहळू केस गळतात अशा प्रकारे. आणि जर बॉडी वाईज बघायला गेलं तर वाताचे लीन असतात. अच्छा. हात असं म्हणतात की बाबा हे असंही दिसायला पण लागतं जबरदस्त बाबा, ते वातवाले. क्लमजी, चंचल, धसमुसळे असा पण वातामध्ये असतो. गती आज म्हणणार की मला आज IPS हे व्हायचं, एम्सचा डॉक्टर व्हायचं, दुसऱ्या दिवशी म्हणणार मला लोहारच व्हायचं बाबा. नको मी दुसऱ्या दिवशी पप्पा गाडी चालवला तर ड्रायव्हर. मूडी स्टेबल नसते. पित्तवाला कसं लिडरशिप क्वालिटी, बोलण्यात स्पीच एकदम निडर, साहसी, एकदम त्याच्यामध्ये काय म्हणणार लिडरशिप क्वालिटी जास्त असणार, तो डॉमिनेट करणार असा प्रकारे असणार. म्हणजे कफाचा घेतला नको, इकडचं झाडू तिकडं उचलणार नाही, तर म्हणजे पडू दे, परत आपण काम करूया असं आळशी. म्हणजे ह्याच्यानुसार ना अजून एक मी प्लस मेन्शन करेल की आयुर्वेदानुसार प्रकृती परीक्षण करून आपण सांगतो की तुम्ही कोणतं जे प्रोफेशन आहे ते चूज केलं पाहिजे, त्यात तुम्ही स्टेबल राहू शकाल. आता IAS, UPSC, MPSC क्रॅक करायचं त्याला कसं ध्येय एकदम फिक्स लागतं. आपण सतत अभ्यास करणं आणि त्या ध्येयाशी चिटकून राहणं, तर ते पित्ताचं काम आहे, तो खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. जर वाताला म्हणलं ना तो 10 दिवस करेल, 11व्या दिवशी तो दुसरं काम करावं लागेल. अरे बापरे, हे प्रकृतीनुसार करिअर बद्दल पहिल्यांदाच ऐकते. खूप आम्ही वेगवेगळ्या शाळेत जाऊन असं उपक्रम राबवतो की त्यांना सांगतो जे पॅरेंट्स आहेत त्यांना की तुमच्या मुलाला ह्या करिअर ऑप्शन पेक्षा हा बेटर आहे, तो त्यात खूप प्रगती करेल. आणि हेच माहित नसतं, जे म्हणतात ना अभ्यास करणे आळशी, प्रकृती त्याचा काहीच दोष नाही त्यामध्ये ऍक्च्युली. पण मला असं विचारायचंय की या प्रकृतीनुसार म्हणजे वात, पित्त आणि कफ नुसार त्यांचं डाएट बदलतं का? हो. कुठल्या गोष्टी या प्रकारच्या लोकांनी अवॉइड करायला पाहिजे असं तुम्ही सांगाल? आता तुम्ही बघायला गेले तर तुमच्यापासूनच सुरू करूया आपण. तिखट आवडतं का गोड? तिखट. चिडचिड होते थोडीफार. जेवायला बसलो, ताट नाही आलं समोर तर रागराग होतो, जेवण पाहिजे, भूक सहन होते नाही होत, पाहिजे म्हणजे पाहिजे. ओके, ही येते पित्त प्रकृतीमध्ये. तर त्यांचं पित्त एवढा जास्त सिक्रेशन होतं पाचक पित्ताचं की त्यांना एवढी भूकला सहनच होत नाही, काय पाहिजे म्हणजे पाहिजेच. ओके, तर अशा प्रकारे आपण आहे ना त्यांना सांगतो. आता हे पित्ताचं डाएट झालं, पित्ताचं सांगितलं मी. पित्तामध्ये दही खायचे नाही, पनीर खायचे नाही, हे सगळे काय पित्ताला पित्त वाढवणार आहे. मेथी, पालक, शेपू हे पित्त वाढवणार. टमाटा, आपलं बटाटे खूप खातात, फ्रेंच फ्राईज वगैरे, हे प्रमाण बंद केलं पाहिजे. वातामध्ये काही चणे, छोले जे असतात ते वृक्ष असतात, जे कडधान्य असतात ना ही वृक्ष असतात. त्यामध्ये पण मूग ही कमी वृक्ष आहे, कमी वात, म्हणून मूग आपण देतो का बा तू खा, त्यामध्ये तूप खाल, स्निग्धता येते ना. ओके, बरोबर. आता सपोज ते कफाचं आहे, कफानी तर सगळे असे फर्मेंटेड फूड वगैरे, गोड आहार अजिबात बंद केला पाहिजे. गोड खाण्याचं असं गुळ खाणं, साखर खाणं, ह्या गोष्टी कमी. त्याने आधीच कफ आहे, अजून गोड खाल्लं तर अजून सुस्त होईल. ओके, आणि जेवण त्यांनी जेव्हा भूक लागते तेव्हा जेवण केलं पाहिजे, बस एवढंच. बरं, आता मला असं विचारायचंय की आपल्या बॉडीमध्ये बऱ्याचदा काही समस्या असतात पण त्या अशा ठळकपणे दिसत नाही, तर त्या आपण कशा ओळखायला पाहिजे? म्हणजे खूप सिम्पल आहे. आयुर्वेदानुसार म्हणलं तरी आता सपोज तुमच्यातलं रक्तधातू आहे, आमच्या 7 धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. आता रक्ताची कमतरता आली ना तर सांगितलं की रक्तशयचा आमचा श्लोक आहे, अम्ल रस त्याला खावंच वाटतं. अच्छा, ओके, खूप. त्याच्यानुसार ह्याच्यात रक्त, जर तुम्ही मॉडर्ननी आम्ही ते डायग्नोसिस नाही करत, आम्ही त्याच्यानुसार रक्तधातू आहे ना, चला बाबा ह्याला रक्तवर्धन करणारी जसं की डाळिंब देऊयात ह्याला खायला बाहेरून, तर ते आम्ही असं रेफर करतो पेशंटला किंवा असं डाएट तुम्ही ठेवला पाहिजे म्हणून. ओके, म्हणजे थोडेसे सिम्पटम्स येत असतात ते आपण ओळखले पाहिजे. बरोबर. अच्छा, आता मला विचारायचंय की आजकाल वेट लॉस किंवा वेट मॅनेजमेंट, वेट गेन या गोष्टी खूप ट्रेंडिंगवर आहेत, तर यामध्ये आयुर्वेदाचा वापर करून आम्ही आयुर्वेदिक डाएट असं काही करू शकतो का की ज्याच्याने आम्हाला वेट लॉस किंवा वेट गेन व्हायला हेल्प होईल? सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, पेशंट जेव्हा येताना वेट लॉस करायचंय तो आधी त्याचं काय म्हणतात व्याधीने तो ग्रस्त आहे तो नाही सांगत, तो डायरेक्टली काय म्हणतो की मला वेट लॉस करायचं. पण सगळ्यात महत्वाचं काय माहितीये की त्या वेट लॉस का होते ह्याचं कारण जाणून घेणं महत्वाचं आहे, आणि वेट गेन का होते ह्याचं महत्व खूप, कॉज हेतू जाणणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ना आपण वेट किंवा वेट लॉस हे करू शकतो. हे मी पब्लिकला पण सांगू इच्छितो की महत्व त्याला द्या की तुमच्या शरीरामध्ये असं काय घडतंय की ज्यामुळे वेट गेन होते आणि वेट लॉस होते. ओके, मग ते आधी आपण जाणून घेतलं, त्याच्यानुसार आपण वेट लॉस देतो. आणि प्रत्येकानुसार वेगवेगळं ठरतं, पुरुषम विक्षम नाही, प्रत्येक पुरुष प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्यानुसार ट्रीटमेंट पण वेगळी जाते. पण मग असं डाएट पद्धती आहे आयुर्वेदात आहे. आता कसं आहे, वेट लॉस वेट गेन हे जे आहे तर ते नॉर्मल झालंय, व्याधी नाहीये त्याला, काय रोग नाही झालाय किंवा काय डिसीज नाहीये, नॉर्मली झालाय, काहीच हेतू नाहीये.
मग त्यावेळेस आपण त्याला देऊ शकतो. त्याला काय म्हणतो स्वस्थ व्यक्ती. ओके, त्याला आपण हा डाएट देऊ शकतो की बाबा सकाळी लवकर उठणे, जी दिनचर्या आहे आयुर्वेद दिलेली दिनचर्या ती आयडियली फॉलो करणे. जे सांगितलं मी मगाशी की आयडियल रुटीन काय असलं पाहिजे. त्यामध्ये जेवणाचे टायमिंग 2च आहेत आणि पाचनाचे काळ पण आपण ठरवलेले आहेत. जेवले की पचतं, फॅटच होत नाही, मेदच वाढत नाही शरीरातलं, पचून जातं. पण मग वेट गेन मध्ये असं म्हणतात की दर 2 तासाला तुम्ही थोडा आहार घेतला पाहिजे. मग ते बरोबर आहे का? ते बरोबर आहे. ओके, पण ते प्रकृती वाईज आहे. अच्छा, पित्तवाला ना आपल्याला थोडं कधी भूक लागते. पित्तामध्ये आता पित्त प्रकृती आहेच तर पित्त जास्त आपल्यामध्ये स्त्राव होणारच, म्हणजे भूक लगे लागणारच. पचनाची शक्ती अग्नी खूप तीक्ष्ण असते पित्ताची, सारखी भूक लागते. जर ती कफशला तुम्ही दिले ना तर ते इंडायजेशन, अन्न तसंच पडून राहील पोटामध्ये, पचनच नाही होणार त्याचं. ओके, मग ते इंडायजेशन प्रोटीन अजून त्याचं वेट गेन वाढेल. वातला दिलं तर त्याचं अन्न कधी पचतं कधी पचत नाही, विषमाग्नी असते. म्हणून मग अग्नी बघून, मेटाबॉलिझम नाही म्हणता येणार, अग्नी बघतो आम्ही. अग्नीचं संदुक्षण कसं अग्नी ती वाढवता येईल आणि एकदम पित्ताची प्रखर झालेली अग्नी कशी कमी करता येईल, त्यावर बॅलन्स केलं ना वेट लॉस आमचं खूप छान प्रकारे आयुर्वेदिकली सांगितलेलं आहे. मग त्यासाठी तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरकडे कन्सल्ट करावं लागेल आणि ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. ओके, आता याबाबत पण बोललं जातं की महिलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, PCOS, PCOD यासारख्या समस्यांमध्ये आयुर्वेदाने काय मदत होऊ शकते का? हा, खूप चांगला क्वेश्चन आहे हा. आणि आजच्या पिढीसाठी खूप म्हणजे त्यांना समजण्यासारखे ऍक्च्युली PCOD म्हणजे काय होतं काय ऍक्च्युली. तर मी आयुर्वेदानुसार सांगते, बेसिक कन्सेप्ट आहे. रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, शुक्र 7 धातू आहेत. ओके, बेसिकली. तर मग आता जेव्हा PCOD हे होतं तर त्याच्यामागे हेतू बघणं महत्वाचं आहे. हेतू म्हणजे कॉज. एन्झायटी आहे तिला का, तिचं डाईट चांगला नाही, आहार ती कशी पण घेते, जेवणाची वेळ नीट नाही, झोप नीट नाही, आणि मग त्याच्यामुळे आपण हे सारे हेतू बघितले ना आपल्याला समजतं त्यावरून की बाबा आपल्याला काम कशावर करायचं. तिला झोप येत नाही तर आपण तिचं मन शांत केलं पाहिजे. मनाचा आणि गर्भाशयाचा एक संबंध आहे. सोमनसचं गर्भधारा, मन शांत आहे ना गर्भाशय. तुम्ही PCOD बद्दल बघा किती मूड स्विंग होतं, असं काय तर फेकून मारू वाटतं, चिडचिडपणा होतो, रागरागपणा होतो. ओके, ठीक आहे. मग अशा वेळेस जेव्हा अन्न खाल्लं पचलं त्याला पोषण निघतो, त्याला रस म्हणतात. ते रस पहिलं सगळ्यात कोणाला जातं, रसापासून म्हणतं रज म्हणजे आपलं पिरियडमध्ये ब्लीड होतं त्याला रज म्हणतो. मग रस कधी खराब होतं ते महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही एन्झायटी करता, रात्री जागरण करता, ह्या ज्या गोष्टी जेव्हा होतात, टाइम आणि जेवणाचे झोपण्याचे टाइम बदलतात, मग तेव्हा PCOD होतं. ठीक आहे, म्हणून मग तुमचा आयडियल दिनचर्या फॉलो करा, मी हेच म्हणेन. इनडायरेक्टली तुमची दिनचर्या चांगली असेल ना तुम्हाला कुठलाच व्याधी नाही होऊ शकत. पण मग आयुर्वेदामध्ये यावर पण उपचार आहेत का, की स्ट्रेस म्हणा किंवा एन्झायटी? खूप छान उपचार आहे. स्ट्रेसमध्ये आला तर आपण काय करतो, पेशंटला मनावर काम करणारी आयुर्वेदिक मेडिसिन्स देतो इंटरनल. ओके, जटामानसी म्हणून एक मेडिसिन आहे, तुम्ही नका घ्यायला जाऊ, आधी कन्सल्ट करा मग घ्या. ठीक आहे, तर ती मेडिसिन मनावर खूप छान काम करते. आणि दुसरी गोष्ट आपण काय करतो, पेशंटला योग देतो. योग आणि प्राणायाम मध्ये फरक आहे. ठीक आहे. अच्छा, प्राणायाम मध्ये आपण काय देतो त्यांना, भ्रामरी म्हणून देतो. नाकापाशी बोट ठेवायची, डोळ्यावर बोट बंद करायचे, भुंगा असा मधमाशी भर करते तशा टाईपचा तो व्हायब्रेशन सेल्स ब्रेनचे ऍक्टिव्हेट करतात, त्यामुळे मन शांत राहतं. ठीक आहे, कधी पण एन्झायटी फील झालं तर भ्रामरी प्राणायाम करा. ठीक आहे, ऍड करा सूर्यनमस्कार लाईफस्टाईल मध्ये. आंबट, खारट आणि तिखट ह्या गोष्टी बंद करा आहारमध्ये. ओके, चौथी गोष्ट, वेळेवर झोपा. ओके, आणि झोपण्याच्या आधी 3 तास अगोदर मोबाईल साईडला ठेवा. ठीक आहे, त्यामुळं इम्पॅक्ट पडतो डायजेशनवर. इथे थोडक्यात आपल्याला काय करायचं, मेटाबॉलिझम सेट करायचं चांगला. अच्छा, ओके, अग्नीला चांगलं वर्धन करायचं, बस. तुम्ही एवढ्या 4 गोष्टी जरी केल्या ना तर PCOD मुळात निघून जाईल तुमचा. ओके, आता आपण PCOD बद्दल बोललो, तर PCOD मुळे इन्फर्टिलिटी येते का? हो, नक्कीच. अच्छा, तर मग या इन्फर्टिलिटीवर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत, कशा पद्धतीने उपचार आहे? हो, खूप छान आहे उपचार. तर आता आपल्याकडे 18 किंवा 3 वर्षापासून ज्यांचं होत नाहीये कन्सिव्ह चाइल्ड, त्यांना खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. ओके, बच्चू. तर मग इन्फर्टिलिटी मध्ये काय होतं, तर पहिलं समजून घ्या इन्फर्टिलिटी का होते. एकतर हे तुम्ही आधीच म्हणले, PCOD एक असतं. ओके, एकतर पुरुषांमध्ये
स्पर्मचं काउंट कमी असतं, हम्म. किंवा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत सगळ्या, हम्म. किंवा लेडीला युरिनरी इन्फेक्शन असतं. हम्म. आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे सगळं नीट आहे, हम्म. स्पर्म काउंट चांगला आहे, AMH जे एग्ज आहेत लेडीजचे हम्म. ते पण चांगले काउंट आलेले आहेत, सगळं बरं. व्यवस्थित आहे. हम्म. पण काय होतं, एकांच्या घरात कुत्रा मांजर असतं. अच्छा. मग ते कुत्रा मांजरांच्यावर बॅक्टेरिया असते एक प्रकारचा, हा. आणि त्यामुळे काय होतं, अबॉर्शन होतं जरी कन्सिव्ह झालं तर, हो. किंवा होतच नाही चाइल्ड कन्सिव्ह. अरे तर हे बापरे. पण महत्वाचा मुद्दा आहे की बाबा घरामध्ये कुत्रे मांजरी किंवा कुठलाही प्राणी नसू नये. बरं. हे कॉज झाले इन्फर्टिलिटीचे. आणि आता इन्फर्टिलिटीसाठी आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या प्रकारे 3 गोष्टी सांगते. एक तर सगळ्यात पहिलं काय, PCOD असेल म्हणजे पाळी बघतो आपण फिमेलमध्ये, ती पाळी रेग्युलर करते. रेग्युलर. पिरियड मध्ये पेन नसला पाहिजे, क्लॉट नसले पाहिजे, स्मेल नसला पाहिजे, अच्छा. दाग पडला कपड्यावर तर तो पिरियडचा दाग निघाला पाहिजे, त्याला शुद्ध रक्त म्हणतो. ओके. मग तिथे शुद्ध रक्त पिरियडद्वारे येतो, पण आपण चांगले 3 महिने ट्रीटमेंट करायची ज्या पाळीवर, त्याच्या पाळीनुसार फिमेलवर. आणि मेलवर काय, आता कसं असतं, इन्फर्टिलिटी म्हणजे का आपण स्त्रीलाच पकडतो, जास्त. तिच्यामुळेच होत नाही हो, बाबा, हो, बरोबर. तुझ्यामुळेच, तुझ्यात तर काय प्रॉब्लेम आहे, तुझ्यामुळेच होत नाही असं बरोबर. नसतं. पुरुषात पण असतं, जेव्हा कन्सिव्ह होतं चाइल्ड, अबॉर्शन होतं, तर तेव्हा पुरुषाच्या बीजामध्ये दोष असतं, अच्छा. त्यामुळे अबॉर्ट होतं. हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे या गोष्टी बरोबर. या पिढीला ऍक्च्युली. बरोबर. तर पुरुषांमध्ये काय बघतो आपण की इजॅक्युलेशन, अच्छा. संबंध ठेवताना स्त्राव लगेच होणे पुरुषाचा, अच्छा. ओके, किंवा स्पर्म काउंट कमी असणे, किंवा इरेक्शन न होणे. इरेक्शन न झाल्यामुळे मी असे पेशंट बघितलेत की मेल एन्झायटी मध्ये जातात, डिप्रेशन मध्ये जातात, त्यांना लाज वाटू लागते त्यांची. तर ह्यात लाज वाटण्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही आमच्याकडे जेव्हा असाल, आम्ही ती लाज दूर करून टाकतो, की एवढं आम्ही छान प्रकारे तुमची काउन्सिलिंग करतो, आणि जेवढं तुम्ही डिटेलली सांगता ना तेवढं छान प्रकारे इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट होते. मग आता हे झाले सिम्पटम्स. आता मग ट्रीटमेंट काय, बीज शुद्धी, बीज म्हणजे दोघांचे जे बीज आहेत त्याची शुद्धी करायची, मग पंचकर्मा करायचं, बस्ती करायचं. सेकंड गोष्ट, गर्भाशय शुद्धी. आता बाळ कुठं राहणार, स्त्रीच्या गर्भाशयात. ते काय घर आहे, एका घरात राहण्याच्या आधी इंटेरियर डिझायनिंग छान करतो, मग आपलं घर पण छान पाहिजे ना, बाळ राहणार आपलं एवढं. करेक्ट. तर मग त्या ठिकाणी गर्भाशय शुद्धी करतो आपण, उत्तर बस्ती देऊन, ठीक आहे. आणि नंतर त्याच्यानंतर ना, जसा चाइल्ड कन्सिव्ह झालं तर मग गर्भसंस्कार करतो आपण. म्हणजे ते चाइल्ड कन्सिव्ह झाल्यापर्यंत 3 महिन्यापर्यंत कोणाला सांगायचं नसतं. 3 महिन्यात आपण त्याचं इम्प्लांटेशन चांगलं व्हायसाठी नसतं देतो. अशा प्रकारे ही पूर्ण ट्रीटमेंट चालते. आणि गर्भसंस्कार पूर्ण 9 महिने त्या महिन्यानुसार, त्याचं वैशिष्ट्यानुसार त्याला आपण मेडिसिन देतो पेशंटला. ओके. आता तुम्ही या ज्या टर्म्स मेन्शन केल्या की नस्य झालं किंवा उत्तर बस्ती किंवा ओव्हरऑल पंचकर्म, हे नक्की काय आहे, ते सोप्या शब्दात आम्हाला कळू शकेल? पंचकर्मा म्हणजे काय माहितीये का, एक टर्म आले की शोधन आणि शमन. शोधन म्हणजे पंचकर्म. शरीरात उत्कळून दोष वाढलेले आहेत, तुम्ही काहीतरी खाल्लं आणि पित्त झालं तुम्हाला, मग तुम्हाला उलटी केल्यावर बरं वाटतं, ते झालं नॅचरल शोधन. म्हणजे बॉडी तुम्हाला काय मेडिसिन घ्यायला लागली, तुम्हाला आमच्यापर्यंत यावंच लागलं नाही पंचकर्म करायला, ऑटोमॅटिकली दोष वाढले, उत्कलेश झाले, ते बाहेर पडलं, बरं वाटायला लागलं, त्याला वमन म्हणतो आपल्या. ओके. उलटी करून दोष बाहेर काढले त्याला वमन. विरेचन म्हणजे काय, जुलाबाद्वारे. अच्छा. खालचे उर्दू भागाचे दोष वमननी काढतो, जरा सर्दी खोकला वगैरे, शिरशूल म्हणजे डोकं दुखणे, हेडेक, अशा गोष्टी झाल्या तर आपण वरच्या भागातून वमन करून दोष दूर. विरेचन खालच्या भागातून, खालच्या भागाचं काय, पायल्स, फिशर, अशा ठिकाणी आपण विरेचन नाही युज करत, क्षारसूत्र करतो. पण खालच्या भागच्या अजून दुसरे व्याधी काय म्हणा, की आतड्यांचे व्याधी, किंवा हे होतं, IBS होतं, इरिटेड बॉल सिंड्रोम होतं म्हणा, किंवा पचन नीट नसतं, सारखं जुलाब होणे, ह्या वेळेस काय होतं की आपण विरेचन दिलं पाहिजे. का पित्ताचे विकार होणे, की स्किन डिसीज, कुष्ठ, सोरायसिस वगैरे झालं, लाल गांधी येणे म्हणतात, पित्त उचमळणं शरीरावर, असे वेगवेगळे विचर्चिका, विस्फोट, असे जेव्हा व्याधी येतात ना कुष्ठ, तर तेव्हा विरेचन खालच्यातून जुलाब करून आपण दोष बाहेर काढतो. आणि अजून एक आहे पंचकर्मामध्ये महत्वाचं, रक्तमोक्षण. रक्तमोक्षण हे पूर्ण बॉडीचं करायचंय, तर तेव्हा शिरावेदनी करतं. म्हणजे निडल आपण एखाद्या विशिष्ट वेनमध्ये टाकून 20 ते 25 ml रक्त काढतो, त्याला सिरावेद म्हणतो. आणि लीच थेरपी ऐकली असेल तुम्ही, खूप रील्स व्हिडिओज मध्ये बघितली असेल, ती पित्त विकारावर जाते. जेव्हा पित्ताची प्रकृती असेल, ती शीत असते ना, पाण्यात राहते, मग त्यावेळेस स्किन डिसीज मध्ये खूप चांगले काम करते ते रक्तमोक्षण. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्धकर्मा, ते पण एक रक्तमोक्षणाचा प्रकार आहे. ओके. विद्धकर्मा तुम्ही म्हणसाल की आता सिरावेदनी तर होतंय, रक्त निघायचं ओव्हरऑल बॉडीचं. विद्धकर्मा पण रक्तमोक्षण काय, की ब्लड काढणे, अशुद्ध ब्लड शरीराच्या बाहेर टाकणे. ओके. मग आता मला इकडच्या साईडला स्किन डिसीज आहे म्हणा, माझं नाक ब्लॉक झालंय, ओके, मग आता मला तिथे सिरावेद करायचं, करू शकते का मी असं सिरावेद घालून 20 ml काढू शकते का? नाही. काढू शकते नाही.
विद्ध कर्म काय, निडलनी प्रिक करणे. निडलनी प्रिक केलं स्थानिक तिथल्या भागाचं विद्ध होऊन थोडंसं दूषित रक्त निघून तिथला जो चॅनल स्रोत ते मोकळे करणे म्हणजे विद्ध कर्म. अशा प्रकारे स्थानिक रिजन व विद्ध कर्म खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. आणि अग्निकर्म काय? अग्निकर्म काय, अत्याग्रह शिवले दहन म्हणले, म्हणजे जिथं पेन होते ना तिथं अग्निकर्म करायचं. आता मग अग्निकर्म मध्ये वेगवेगळे प्रकार येतात. आपण सोन्याची शलाका वापरतो, सोन्याची काडी असते, ती काडी जी असते ना त्याने आपण काय करतो, मेणबत्ती घेतो, सोन्याची काडी, त्याला मागून ऊब देतो, म्हणजे आपण त्याला उष्ण करतो, पूर्ण गरम करतो. ओके, त्यानंतर जिथं गरम होतं तिथं आपण लावतो. ओके, मग त्या भागचं पेन रिलीफ होतं. ओके, जर सांधे आखडलेले आहेत पूर्ण मग ते मोकळे होतात पूर्ण. ओके, फक्त आता ते काम आहे ना, तुम्ही म्हणत असाल की हॉट वॉटर बॅग पण करतं आपलं, पोट दुखायला लागलं गरम पाण्याची पिशवी शेक बरं वाटतं ना, वाळूचं आपलं पोटली बांधून शेक बरं वाटतं. पण सोन्याच्या काडीचं महत्व काय की ती धातूचं बल वाढवते, बल वाढवण्याचं काम करते. फक्त हे तुम्ही वाळूचं लावलं ना ती वृक्ष आहे, बल कमी करू पण शकते, ती क्षय पण करू शकते, पण ही जी सोन्याची शलाका आहे ती वाढवते. अच्छा, बर, म्हणून ह्याचं वैशिष्ट्य ते. आपण डाएट बद्दल बोलत होतो तेव्हा मला एक विचारायचं असं आहे की असे कोणते फूड कॉम्बिनेशन्स आहेत जे की चुकीचे समजले जातात आयुर्वेदात, म्हणजे जसं दूध आणि केळी किंवा कुठलेही फ्रूट आणि दूध खाऊ नये असं पण बरोबर, ते बरोबर आहे का? बरोबर आहे. आयुर्वेदामध्ये विरुद्ध म्हणजे रॉंग फूड कॉम्बिनेशनचे 18 प्रकार आलेत. अच्छा, ओके, मग त्याच्यामध्ये मांस, दूध, विरे वगैरे बदलतात, मग त्यामुळे ते खाऊन येतं रॉंग फूड, ते पॉयझन सारखं ऍक्ट करतात. आपल्याला तेवढंच माहितीये की मांस आणि दूध खाल्लं की कोष्ठ होतं बाबा, पोडं फुटतं अंगावर, एवढंच माहितीये. तर मग बाकीचे जसं की बेसिक सांगते, आहारात आपण घेतो, आपल्याला स्वतःला पण माहित नाही आपण घेतो की आपण काय करतो, दूध भात खातो, भातामध्ये मीठ असतं, नॉर्मली दुधामध्ये मीठ टाका, काय होतं, नसतं. तेच झालं ना. सेकंड थिंग, चाय आणि चपाती खाणे. अच्छा, ते चुकीचं. चपातीत मीठ असते, बरोबर. चाय सुद्धा एक पॉयझन आहे, ते पण विरुद्ध आहार आहे चाय पण. अशा म्हणजे बेसिक खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या आहारामध्ये नाही घेतल्या पाहिजे. जसे शेक्स आले, शेक्स मध्ये काय करतो आपण, फ्रुट्स घेतो, दूध. आयुर्वेदामध्ये सांगितले दूध आणि फळे घेतलीच नाही पाहिजेत, ही पूर्ण वीर्य विरुद्ध आहेत, चुकीची आहेत. ओके, आणि ती पचायला पण खूप हॅवी आहेत आणि पॉयझनच ऍक्ट करतं, पॉयझनवाला ऍक्ट करतं शरीरामध्ये, गर्विष पैदा करतं. म्हणून मग अशा वेळेस पेशंटला विरुद्ध आहाराबद्दल सांगणं खूप गरजेचं आहे. मला हे विचारायचं आहे की दैनंदिन जीवनामध्ये आयुर्वेदिक अशा कुठल्या मेडिसिन्स आहेत ज्या आपण सहज ठेवू शकतो घरामध्ये, कुठल्या पण सर्दी खोकल्यासारख्या आजारांसाठी, त्या तुम्ही सांगू शकता? सर्दी खोकला असेल ना, आपली बेसिक अद्रकला वाळवलं ती शुंठी बनते. ओके, मग ती शुंठी थोडीशी घासून घ्यायची, उगाळून घ्यायची आणि ती मधासोबत चाटायला द्यायची बाळाला, म्हणजे सर्दी खोकला जाईल. आणि दुसरं जास्तच कफ भरल्यासारखं वाटतं छाती, मग काय करायचं, तिळचं तेल घ्यायचं, एक चिमूटभर नमक टाकायचं सेंध आणि छातीला चोळायचं आणि शेकून घ्यायचं, त्यातला कफ वितळून जातो तिथला भरलेला. ओके, आणि पित्त झालं सपोज तर मग ऍसिडिटी, हायपरऍसिडिटी खूप जणांना प्रॉब्लेम आहे आता पित्ताचे विकार, मग तूप, खडी साखर जी असते ना मिश्रित ती, आणि थोडीशी शुंठी चिमूटभर, हे घालून त्याचं मिश्रण करायचं आणि ते चाटून जायचं, आणि अवघ्या म्हणजे क्षणातच जाते पित्त, ऍसिडिटी पूर्ण, पित्त पूर्ण कमी होतं. जर तुम्ही त्याच्यावर जाऊन पाणीपुरी खाणार असेल तर मग ते सांगू शकत नाही. आजकाल सप्लिमेंट्स बद्दल खूप बोललं जातं, तर आयुर्वेदामध्ये अशा काही सप्लिमेंट्स आहेत का ज्याचा वापर आम्ही डेली लाईफ मध्ये करू शकतो? सप्लिमेंट्स म्हणता येणार नाही किंवा, पण मी म्हणेल की षड्रसात्मक आहार असला पाहिजे. ओके, म्हणजे काय? आधीच्या काळात म्हणायचे पंचपक्वान, ताटामध्ये पंचपक्वान असले पाहिजे. आता पंचपक्वानच का, पंचमहाभूतांनी अधिक्य असलेलं पंचपक्वान असं पक्वान असलं पाहिजे, 5 महाभूताचा संगम असला पाहिजे. आणि षड्रसात्मक आहार मध्ये काय, ते संगम आहे. मधुर घेतलं, त्यामध्ये पृथ्वी आणि जल आहे, त्याच्यापासून मधुर बनतं रस. मग आता गोड मध्ये काय घेणार तुम्ही, गुळ घेऊ शकता आहारामध्ये, जेवताना 5, एक गोड, एक तिखट, एक आंबट, लोणचं आंबल्यामध्ये येतं, चाटायचं, आपल्याला जिभेला लाळ सुटते ते. ओके, चव वाढत. ओके, अशा प्रकारे मग तिखट, खारट, अशा गोष्टी 6 गोष्टी आहेत, कडू, ह्या 6 गोष्टींचा आधार घेऊन जेवण, म्हणजे सगळ्या चवींचा षड्रसात्मक. आणि मग त्यानुसार ते म्हणतात ना सप्लिमेंट वगैरे म्हणजे कमी आहेत, हे म्हणजे आम्ही ह्याच्यावर जात नाही, नंबरिंग वर जात नाही. ओके, तुझा बाबा विटॅमिन सी कमी, B12 कमी, एवढाच पाहिजे, नाही. षड्रसात्मक आहार असेल ना ते सगळी पूर्ण भरून काढतो. ओके, आहारामध्ये सगळ्या गोष्टी भरून काढतो ते. म्हणजे असं सप्लिमेंट म्हटलं तर मला शतावरी, अशा ज्या गोष्टी आहेत त्या घेणं योग्य आहे का? योग्य आहे, पण कसं निरोगी व्यक्ती,
जे हेल्दी आहेत ऑलरेडी त्यांना हम्म. अजून हेल्दी बल वाढवायचं असेल हम्म. तर घेणं उत्तम आहे. जसं की आपण शतावरी घेऊ शकतो. शतावरी रसायन जे द्रव्य रसायन असतात ना हम्म. ते डेली घेऊ शकतो आपण अच्छा. आहारात. आता शतावरी तुम्ही काय म्हणता फक्त दुधामध्येच घेऊ शकता असं हम्म. नाही. आता एखादा बेबी बच्चे घेऊ शकत नाही, नको म्हणतो हम्म. म्हणजे लेडीज वगैरे घेत नाहीत मोस्टली. तर मग काय करायचं, पिठामध्ये 1 चमचा शतावरी टाकायची, गुळवेल इम्युनिटी वाढवते हे तुम्हाला माहिती आहे, ऐकलं असेल तुम्ही कोविडच्या दरम्यान. गुडची घ्यायची, टाकून टाकायची पिठामध्ये. तुम्ही मिक्स करता ना बाजरी ज्वारीचं पीठ, तसं टाकून दिलं कसं कळणार आहे ना, त्यात रुक्त जातं ना रसायन, बरोबर. जरी असं जरी घेत नसला तरी. बरोबर. कारण की चूर्ण बारक्या पोरांना कडू लागतात. मग हे बेस्ट वे असेल की तुम्ही तसं ऍड केलं पाहिजे. या फिर तुम्ही फोडणी देताना शतावरी थोडीशी टाकून द्या, कळणार कुठे. व्हाईट सॉस मध्ये शतावरी टाकून द्या 1 चमच, काय कळणार आहे. बरोबर. हे बेसिक गोष्टी आपण आहारात असं ऍड करू शकतो. आणि आवळा घेतला पाहिजे, केसांसाठी खूप चांगला आहे डेली. आणि त्याचं चूरणपेक्षा आवळा अख्खा भेटतो ना, तो एक चांगला, खूप चांगला. बरं. आणि त्रिफळा पण घेऊ शकता. त्रिफळा चूर्ण, त्या पण गोष्टी तुम्ही आहारात ऍड करू शकता घ्यायचं म्हणलं तरी. आणि आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. तर मला असं विचारायचं एक शेवटचा प्रश्न असा की आयुर्वेद काहीतरी आपल्याला आजार झाल्यानंतर त्यावर काम करेल, मुळापासून ते नष्ट करेल, ते आहेच. पण एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून आयुर्वेदात अशा काही गोष्टी आहेत का ज्या आम्ही डेली लाईफ मध्ये ठेवाव्यात की आजार आमच्यापर्यंत येऊच नाही? पहिलं तर आयुर्वेदाकडे आपण प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट म्हणून बघतो, प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट म्हणून बघतो. पण मला असं वाटतं की ते क्युअर पण करतं. ओके, बरोबर. प्रिव्हेंटिव्ह का दिलंय, कारण की जो म्हणजे स्वस्थ व्यक्ती आहे, जो निरोगी व्यक्ती आहे, त्याच्यासाठी म्हणून दिनचर्या आलेली. तू हे कर, तू निरोगीच राहशील बा. पण क्युअर कधी येतो, जेव्हा म्हणजे सांगितलं स्वस्थस्य स्वस्थ रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. स्वस्थ व्यक्तीला प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट आहे आणि विकार झाले त्याला प्रशमन करण्यासाठी आपला क्युअर मॅनेजमेंट आहे. तर मला पहिल्यांदा ह्याच्यासाठी तुम्हाला म्हणायचं की फक्त प्रिव्हेंटिव्ह नाहीये, तर क्युअर. ह्यामुळे मी हा थोडासा मुद्दा वाढवला. ओके. आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणलंच तर दिनचर्या, ऋतुचर्या एवढंच म्हणेल की दिनचर्या फॉलो करा. सकाळी लवकर उठा, ब्रह्ममुहूर्तावर उठा, मल त्याग करा, पोट साफ झालं पाहिजे डेलीच्या डेली, चांगली भूक लागली पाहिजे, वेळेवर जेवा, वेळेवर झोपा. आणि झोपण्याच्या आधी 3 तास अगोदर तर फोन ठेवा साईडला. ओके. आणि षड्रसात्मक आहार घ्या. आणि आहारामध्ये पण ना एक डाळ असली पाहिजे, एक सुकी भाजी असली पाहिजे. मिक्सरमध्ये फिरवताना आपण खोबरे घातले ते फिरतात का? लवकर नाही. त्यात थोडं पाणी घाला, ते फिरतं. तसंच आपलं पाचन होताना होत असतं. ओके. तर त्यामध्ये डाळ ही ते मिसळायचं मिक्सिंगचं काम करते, जरी आपण सुकी भाजी घेतली तरी. मग असा हा आहार असला पाहिजे पंचमहाभूतीचा. ठीक आहे. तर IT इंडस्ट्रीमध्ये किंवा एक जॉब 9 to 6 जॉब करणारे जे लोक आहेत त्यांना खूप वेळ बसून काम करावं लागतं. मग खूप कमी वयातच आजकाल जॉईंट पेन सारख्या समस्या आणि बऱ्याच समस्या अशा होतात. तर यावर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत किंवा त्यांना तुम्ही काय सांगाल, हे प्रिव्हेंट करण्यासाठी सुद्धा जर काय असेल तर? हे प्रिव्हेंट करण्यासाठी खूप चांगले उपाय आहेत. 3च गोष्टी सांगते. पहिलं तर काय होतं, रात्री जागरण होतं त्यांच्याकडून. ठीक आहे, होऊ द्या. रात्री जागले तर सकाळी आहे ना, रात्री जेवढं जागरण झालं, सपोज 4 तासाचं झालंय, सकाळी 2 तास झोपायचं, आयुर्वेदानुसार सांगितलंय. सेकंड गोष्ट, पेन वगैरे होते तर तुम्ही दररोज रात्री हाता पायाला अभ्यंग करायचं, म्हणजे जो तेल आहे त्यांनी मालिश करायची. पायाच्या तळवा, हाताचा तळवा, नाभीमध्ये 4 ड्रॉप आणि केसांना 4 ड्रॉप. ओके. असं तुम्ही हे राबू शकता. आणि थर्ड गोष्ट म्हणजे काय की लघु आहार ठेवा, जेणेकरून काय तुम्ही उशिरा जर, आणि जेव्हा जागरण होतं ना IT जॉब्स अशा फील्डमध्ये, मग ते लगे येऊन सकाळी खाऊन झोपतात. तर न खाता झोपावं. आणि खाऊन झोपलं तर इनडायजेशन होतं आणि त्याच्यामुळे पोटाचे विकार होतात, पाचन नीट होत नाही, कॉन्स्टिपेशन स्टार्ट होतं आणि ऍसिडिटी, अशा गोष्टी उद्भवतात. ओके. सो डॉक्टर स्नेहल, जाता जाता आपल्या तरुण वर्गासाठी तुम्ही कुठल्या 3 गोष्टी सांगाल ज्या डेली लाईफ मध्ये केल्या पाहिजेत? मी म्हणेल आहार, विहार आणि आचार. आहार चांगला ठेवा, एकदम पंचभौतिक षड्रसात्मक मी म्हणलंय. विहार म्हणजे वेळेवर झोपा, वेळेवर उठा, वेळेवर टाइमवर पोट साफ झाला पाहिजे, अशा ज्या गोष्टी आहेत. आणि आचार, ह्युमिनिटी बाळगा, बस. म्हणजे हे काय म्हणतात, सद्वृत्त आचार रसायन, म्हणजे आपण चांगलं वागतो, एकाला मदत करतो, जाणीव म्हणजे उपकाराची जाणीव, कृतज्ञता असते, हे आचार रसायन झालं. ह्याच्याने पण आपल्या बॉडीला बल भेटतं. ओके, ब्लेसिंग्स भेटतं. ओके. तर आयुर्वेद हे अध्यात्मकतेकडे खूप जातं, त्यामुळे मी
आचार म्हणलेला आहे. डॉक्टर स्नेहल, आज तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात आणि आमच्या बऱ्याच कन्फ्युजन आमचे आज खूप दूर झालेत. आयुर्वेदाबद्दल जे काही मिसकन्सेप्शन्स होते ओके. ते सगळे दूर झालेले आहेत. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप. आणि मंडळी, तुम्ही अजून पण जर आयुष्याचा खजिनाला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण यापुढेही आम्ही अजून माहितीपर आणि चांगले पॉडकास्ट तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तर भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.